हाय गाईज, मी माधुरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे हेल्दी मिक्स स्प्राउट्स भेल. मी मूग आणि मोठचे स्प्राउट्स घेतलेले आहे आणि त्यासाठी आता आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मूग आणि मोठचे स्प्राउट्स. त्यात तुम्ही चवळी, चणे, मसूर घालू शकता. ह्या कडधान्यांना 6 ते 7 तास पाण्यात ठेवून त्याचं पाणी निथळायचं आणि टोपलीत ते वरून झाकण ठेवून रात्रभर ठेवलं ना की असे मोड येतात. बघा किती छान मोड आलेले आहे. आणि आता आपण इकडे घरी बनवलेला चिवडा, शेव, चाट मसाला, हिरवी चटणी आणि लाल चटणी घेतली आहे. लाल चटणीत चिंच आणि खजूर आहे आणि हिरव्या चटणीत आपण पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आहे. मी याची लिंक तुम्हाला खाली देईलच, चिवड्या आणि हिरव्या चटणीची. आणि बघा आता आपण कढई गरम करायला ठेवलं आहे. त्यात थोडंच तेल घातलेलं आहे. आपण चिवड्याच्या ऐवजी त्यात फरसाण पण घालू शकतो, पण आता ही होममेड भेल आहे त्यामुळे आता आपण त्यात घरचा चिवडा घालतो आहे. आणि बघा त्यात मी मोहरी आणि जिरं घालून घेते आहे. यात आपण घरचंच साहित्य घालणार आहोत, बाहेरचं काही, फक्त शेव घालते आहे मी त्यात, बाकी सगळं घरचंच घालते आहे. बघा आपली ही पौष्टिक भेल होणार आहे, घरी बनवलेली. आणि त्यावर मी आता हिंग घालून घेते आहे आणि त्यात थोडा कांदा, मिरची, कढीपत्ता. याला आपल्याला थोडंच सौते करायचं आहे, जास्ती भाजायचं नाही आहे, कारण आपण ही भेळ करतो आहे. फक्त आपल्याला त्या स्प्राउट्सचा कच्चेपणा थोडा गेलेला पाहिजे, बस, बाकी काहीच नाही. खूप शिजवायचं नाही आहे याला आपल्याला. बघा आता कांदा काय मी जास्ती भाजत नाही आहे. त्यातच आता आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. बघा आता टोमॅटो पण थोडं सौते करून घ्यायचं आहे आपल्याला तेलावर. आणि त्यावर आता आपण तिखट आणि हळद घालून घेणार आहोत. जास्ती मसाले आपल्याला घालायचे नाही आहे. बस आता हे थोडंसं आपण मिक्स केलं की त्यावर आता आपण स्प्राउट्स घालून घ्यायची आहे. हे पण छान मसाले आपल्याला स्प्राउट्सला लावून घ्यायचे आहे. छान त्याला एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्यांना. आणि त्यावर आता आपण चवीप्रमाणे मीठ घालतो आहे. आणि बघा हे खूपच कोरडे होणार, त्याच्यामुळे थोडंसं मी त्यात पाणी घातलेलं आहे, थोडं, बिलकुल थोडं वाफेवर शिजवायला आपण हे ठेवणार आहोत. बघा हे छान मिक्स झालं आहे की आपण याला थोडं वाफेवर ठेवणार, म्हणजे याचा थोडा कच्चेपणा घालवणार आहोत आपण. याला आपण कमी गॅसवर 5 ते 7 मिनटं ठेवायचं आहे. आणि बघा आता हे आपले तयार झालेले आहे. आणि हे पूर्ण ड्राय करून घ्यायचे आहेत, पाण्याचा अंश पण नको. आणि आता आपण हे थंड करून घेणार आहोत, कारण गरम गरम ठेवलं तर आपला चिवडा पण नरम होऊन जाईल एकदम. आता हे पूर्ण थंड झालं की यात आपण कांदा, टोमॅटो आणि हिरवी चटणी, आपला पुदिना आणि हिरवी मिरची, कोथिंबीरची आणि लाल चटणी, चिंच, खजूरची. आणि त्यावर आता आपण थोडा आपला चिवडा घालून घेणार आहोत, चाट मसाला आणि थोडी कोथिंबीर घालून आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आपली पौष्टिक भेल तयार आहे स्प्राउट्सची. आणि बघा मला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. अशा सिंपल रेसिपीज बघायसाठी, नवनवीन आणि स्पिरिच्युअल व्हिडिओज, माझ्या ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघायसाठी सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ती आपली भेल. बघा आता आपण गार्निशिंग करतो आहोत. त्यावर आता आपण थोडा चिवडा, कांदा
आणि चिवडा आणि त्यावर थोडी कोथिंबीर घालून घेणार आहोत. बघा, खाऊन बघा आणि मला सांगा तुमची स्प्राउट्स भेल कशी झाली. बघा, माझ्या सिंपल पद्धतीच्या मी रेसिपीज दाखवत असते. आवडलं तर लाईक करा.